मला त्याच्यावरती काय आहे, या लोकांची जशी संस्कृती आणि जसे संस्कार आहेत तशी ती भाषा वापरतात. पण रामदास कदमांच्याबद्दल मला अपार सहानुभूती करुणा आहे की किती पद्धतीने त्यांना लाचारी आणि भाटगिरी करावी लागते एक जागा टिकवण्यासाठी. कारण जे रामदास कदम 2 दिवसांपूर्वी डोळ्यात पाणी आणून सांगत होते की तुम्हाला काही सगळे पक्ष संपवायचेत का भाजपाला, ते इतके रंग बदलू सरड्यांसारखे कसे वागतात. असो, शिवसैनिक प्रमुखाच्या जन्माला नालायक मुलगा जन्माला आलाय अशा पद्धतीची टीका ते करतायत. एखाद्या पक्षप्रमुख ज्यांच्याकडे काम केलंय त्यांच्यासाठी अशा पद्धतीने नाही ते काय आहे माहिती आहे का, कृतज्ञता आणि कृतज्ञता अशा 2 गोष्टी असतात. रामदास कदमांसारख्या लोकांकडून आपण कृतज्ञता ची अपेक्षा करूच नये. जो माणूस पक्षात असतानाही काँग्रेसची मांडवली करण्याचा प्रयत्न करत होता आणि जो माणूस दर दिवसाला स्टेटमेंट बदलतो, त्यांच्याकडून मला काही फार अपेक्षा नाही आहे. युतीत आहेत, पण युतीत असताना देखील असं म्हणतात भाजपला की केसानं गळा कापू नका वगैरे. मी तेच म्हटलं की त्यांची भाषा ही फक्त आत्ता आपल्याला मिळत आहे म्हटलं की लगेच भाटगिरी सुरू करायची, मिळत नाही म्हटलं की लगेच नखं काढायची. ही जी भाषा आहे ही सरळ सोयीस्करवाद आणि संधीसाधू राजकारणाचं लक्षण आहे. रामदास कदम हे एक संधीसाधू राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस गट जो आहे तो आता अरुणाचलमध्ये निवडणूक लढवणार आहे असं आहे. काल तिथले लोक येऊन भेट घेतलेली आहे. असेल पण महाराष्ट्रात किती जागा लढवणार आहेत? म्हणजे महाराष्ट्रातल्या जागा मला वाटतं ते आधी त्यांची जी सगळी क्रय शक्ती आहे ती महाराष्ट्रात ते लावतील आणि मग अरुणाचल प्रदेशकडे जातील. पण असो, त्यांचा तो भाग आहे. पण काय वाटतं एकंदरीत इथे जागेसाठी ते लढतायत आता लोकसभेच्या जागेमध्ये आणि अरुणाचलमध्ये निवडणूक लढवणार. हो, तेच मी म्हटलं की महाराष्ट्रात त्यांना किती जागा मिळणार आहेत. कारण आदरणीय पवार साहेबांनी एकेकाळी महाराष्ट्रात किती जागा लढवल्या होत्या आणि त्याच पवार साहेबांचं पक्ष आणि चिन्ह घेतल्यानंतर आता हा पक्ष किती जागा, महायुती त्यांना किती जागा देईल. तर इथल्या जागा जास्त महत्त्वाच्या आहेत ना. पण ठीक आहे, तरीही एखाद्या पक्षाला जर वेगळ्या राज्यांमध्ये पण निवडणूक लढवावीशी वाटत असेल तर तो त्यांचा भाग आहे. धाराशिवचे कलेक्टर आहेत, त्यांनी एक पत्र दिलेलं आहे निवडणूक आयुक्तांना की ही निवडणूक जी आहे ते समजा अधिक उमेदवार मराठा समाजातले उभे करण्याची तयारी सुरू आहे. जर का असं झालं तर निवडणूक यंत्रणेसाठी लागणारं मनुष्यबळ असेल, त्यासाठी लागणारी जी काही तांत्रिक यंत्रणा आहे ती कमी पडेल. त्यामुळे त्या संदर्भातलं मार्गदर्शन करावं, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील अशी एकंदरीत शक्यता त्यांनी पत्राद्वारे वर्तवली. काय वाटतं? माझ्या माहितीप्रमाणे अशा पद्धतीने ज्या ठिकाणी काहीतरी 60 किंवा 65च्या पेक्षा जर जास्त उमेदवार असतील तर तिथल्या निवडणुका या EVM मशीनपेक्षा बॅलेट पेपरवर असाव्यात, अशा काहीतरी प्रोव्हिजन्स आहेत. कारण मशीनमध्येच तेवढी नावं बसत नाहीत. त्या अंगाने कदाचित ते जाणार असेल. पण हेही गंभीर आहे की माननीय जिल्हाधिकाऱ्यांना अजून आचारसंहितासुद्धा लागलेली नाही, तर आधीच एवढे सगळे लोक फॉर्म भरणार आहेत ही माहिती कशी मिळते. तर मला असं वाटतं की प्रशासन आणि राजकारण याच्यातली सरमिसळ होता कामा नये. पण ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं ते माहिती नाही. पुढील आठवड्यामध्ये आता आचारसंहिता लागण्याची शक्यता देखील आहे. तर काय एकंदरीत सध्या मंत्रालयातून मोठा गोंधळ सुरू आहे, पळापळी सुरू आहे. आपण कशा पद्धतीने निवडणुकांना सांगू? आचारसंहिता लागण्याची वेळ आहे आणि त्याच वेळेला 2 मोठ्या गोष्टी होत आहेत. त्यातली एक जी आहे ती म्हणजे आरोग्य खात्याचे काही टेंडर निघालेले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जवळपास 200 कोटींचा खरेदी घोटाळा 7 मेडिकल कॉलेजसाठी एकाच कंत्राटदाराकडून पहिल्यांदाच 132 उपकरणांची खरेदी होणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही उपकरणाचे स्पेसिफिकेशन या खरेदीमध्ये दिलेलं नाही आहे. परिणामी गरज काय, मिळणार काय याचा पत्ता नाही आहे. विशेषतः कॉन्ट्रॅक्टर आणि कंपन्या यांचं भलं करण्यासाठी ही सगळी टेंडर प्रक्रिया राबवली गेली की काय असं सगळं दिसतंय. पण याचा अर्थ एक आहे की आचारसंहितेच्या आधी अजून म्हणजे खाऊन ढेकर दिल्यानंतर सुद्धा अजून काही आपल्या पोळीवर तूप ओढता येतं का, अशा पद्धतीने वैद्यकीय खातं किंवा आरोग्य खातं यांचे जे टेंडर प्रक्रिया ज्या निघत आहेत या फार गंभीर आहेत. ते शहाजीबापू पाटील आमदार जे आहेत सांगोल्याचे, ते असं म्हणाले की आगामी काळामध्ये निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे मोदींसोबत आलेले पाहायला मिळतील असं माझा अंदाज आहे. मुलींसोबत म्हणजे मोदींसोबत? पण त्यांचं ते हॉटेल डोंगर सगळं झालंय का? ते झालं असेल तर त्यांनी बोलावं त्याच्यावर. काय आहे, हे सगळी जी माणसं आहेत ती इतकी बेसलेस आहेत आणि मुळात यांना काही काम नाही राहिलं. ज्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना मंत्रिपदाचं किंवा महामंडळाचं आश्वासन देऊन बोलावलेलं होतं ते त्यांना आत्ता मिळत नाही आहे. त्यामुळे ते त्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने स्टेटमेंट करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. मला अशा या केविलवाण्या प्रयत्नांवर काय फार बोलावं असं वाटत नाही. पण ठीक आहे, तरीसुद्धा शहाजीबापू पाटील असतील, भरत गोगावले असतील, जी सगळी बिचारी कोट शिवून बसलेली मंडळी होती,
या सगळ्याच लोकांवर. कारण शहाजी बापूंनी अक्षरशः देवेंद्र भाऊंना आपला बाप वगैरे म्हणण्यापर्यंतच्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्या ज्या मी सगळ्या आठवते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.